2024 मध्ये केंद्रात आणि महाराष्ट्रात इंडिया आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि ते आल्यानंतर महाराष्ट्राचं इलेक्शन झाल्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसल्यानंतर 2 निर्णय आम्ही घेणार आहोत आणि तोपर्यंत त्याला स्थगिती कशी देईल याच्यासाठी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। म्हणजे 12 महिने आंदोलन करणार आणि निर्णय आल्यावर पहिला जो जळगावचा GR आहे ना कंत्राटी कामगारांचा नाईक तहसीलदारवाला पहिला आमचा मुख्यमंत्री करेल की महाविकास आघाडीचा तो जळगावचा जो नाईक तहसीलदाराचा निर्णय त्याची होळी आम्ही मंत्रालयाच्या दारात करू हे लक्ष आणि हे रेकॉर्ड करून ठेवा। कारण का पत्रकारांनो सुप्रिया चोळे तेव्हा हे बोलले होते आम्ही तो पहिला कॅन्सल करणार पहिला निर्णय। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान लिहिलेलं आहे। या जगातलं सगळ्यात चांगलं संविधान हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्या संविधानात शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि त्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात हे खोके सरकार निर्णय घेत आहे। मी तुम्हाला शब्द देते एक जरी त्यांनी शाळा बंद केली तर आंदोलन करूच पण आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यांनी बंद केलेली प्रत्येक शाळा आम्ही चालू करू हा शब्द मी तुम्हाला देते। शाळा बंद करणार नाही आणि यांच्याकडे काय शाळा कमी होत आहेत आणि दारूची दुकानं आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे महिलांनो तुम्हाला शाळा कमी करणारं सरकार पाहिजे का वाढवणारं शाळा पाहिजे। ज्या पक्षासाठी जेव्हा 95 साली त्यांची सत्ता आली तेव्हा 2 लोकांनी महाराष्ट्रात रान पेटवलं होतं काँग्रेसच्या विरोधात आणि ते सत्तेत आले होते भारतीय जनता पक्ष ते म्हणजे प्रमोद महाजन आणि दुसरं म्हणजे गोपीनाथजी मुंडे। दोघंही आज हयात नाही आहेत। काय पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांच्या मुलींना वागवतोय। अरे बेटी पढाओ बेटी बचाओ म्हणताना आधी या 2 आमच्या बेट्यांचं करा आणि तुम्हाला जमत नसेल तर तो मोठी बहीण म्हणून मी करीन कारण माझ्या मनात त्या दोघा नेत्यांबद्दल प्रेम आहे। वेगळ्या विचारात होते पण प्रमोद महाजन इस देश का बड़ा नेता है। प्रमोदजींचे आमचे ऋणानं बंद 60 वर्षाचे माझ्या जन्मापासून प्रमोदजी आमच्या घरी येतात। प्रमोदजी मोठा माणूस होता दुर्दैवाने ते गेले लवकर। त्यांची भाषणं बघा त्यांच्या भाषणावरचं त्यांचं कर्तृत्व बघा। गोपीनाथजी मुंडे शून्यातून एवढं मोठं विश्व उभं केलं। ठीक आहे आमचे मतभेद राजकीय होते पण वैयक्तिक कधीच नव्हते आणि ह्या दोन्ही आणि हे मराठी मुलं आहेत दोघंही प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे मराठमोळी मुलं आहेत। त्या महाराष्ट्राच्या मातीत त्यांचा जन्म झाला आणि दोघांनी दिल्ली गाजवली हे आपल्याला नाकारून कुणालाही चालणार नाही भारतीय जनता पक्षाला नाही। भारतीय जनता पक्ष ते विसरला असेल पण मी नाही विसरणार कारण का माझ्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला। अरे मतभेद झालेच पाहिजे लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये तुम्ही थोडी टीका करा आम्ही टीका करू म्हणून आपण काय एकामेकाचे विरोधक होत नाही आपण शत्रू होत नाही हो। तुम्हाला एखादी गोष्ट पटते मला एखादी गोष्ट पटते चर्चा तर झालीच पाहिजे ना। मी शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून आम्ही उद्धवजींचे मनपूर्वक आभार मानतो की चर्चा तर झालीच पाहिजे। कार्यक्रम त्यांनी सुरू केला चर्चा तर झालीच पाहिजे। ही दडपशाही नाही आहे हम नाही डरने वाले। आम्ही छत्रपतींचं नाव घेतो शाहू फुले आंबेडकरांचं नाव देतो आणि आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहे दिल्ली समोर न झुका है न कभी झुकेंगे हे सांगतो। किती आम्हाला किंमत काय किंमत मोजावी लागेल त्रास देतील नोटीस पाठवतील। नाशिकमध्ये सभा घेतली नाशिकमध्ये उशिरा का होईना चव्हाण साहेबांची आठवण झाली चव्हाण साहेबांचा फोटो टाकला। अरे चव्हाण साहेब फक्त माझे नाही आहेत या भारताचे आहेत। जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली तेव्हा या महाराष्ट्राचा सह्याद्री हा भारताच्या मदतीला गेलेला आहे हे आमच्या चव्हाण साहेबांचे संस्कार आहे। कधी चव्हाण साहेबांना वाचून बघा ना तेव्हा त्या चव्हाण साहेबांच्या काळात भारतीय जनता पक्ष नव्हता पण RSS पक्ष होता। माझी विनंती आहे ज्यांनी फोटो लावलाय त्यांना ज्यांनी चव्हाण साहेबांचा फोटो लावलाय त्यांना माझी विनंती आहे की चव्हाण साहेबांचं पुस्तक वाचून बघा। चव्हाण साहेबांचं RSS बद्दल काय मत होतं ते वाचून बघा
आणि मग मला सांगा की तुम्हाला तो चव्हाण साहेबांचा फोटो लावायचा अधिकार आहे का नाही आहे. ज्या चव्हाण साहेबांनी उभं आयुष्य RSSच्या विरोधात लढवण्यात घालं, उभं आयुष्य, तुम्हाला वाचून पण दाखवू शकते, माझ्या फोनमध्ये आहे. हे चव्हाण साहेबांनी लिहिलेलं आहे, त्यांच्या पुस्तकातलं आहे. त्यांनी असं लिहिलं आहे, हेगडेवारांनी सांगितलं की तो प्रश्न जेव्हा उभा राहील तेव्हा पाहता येईल. माझी खात्री झाली की ही चर्चा व्यर्थ आहे. मी समजलो की ह्यांना फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांसाठी फॉरेस्टिक संघटना बनवायची आहे. आपल्याला यात काही कर्तव्य नाही. तेव्हापासून RSS म्हटलं की मी 4 पावलं दूर राहिलो आहे. काय लिहिलेलं आहे? तेव्हापासून RSS म्हटलं की मी 4 पावलं दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात, पुन्हा ऐका, माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेलं वाक्य आहे. त्याच्यामुळे ज्यांनी नाशिकमध्ये आणि ज्यांनी फोटो लावला ना, ते चव्हाण साहेब हयात होते तोपर्यंत काँग्रेसमध्ये नव्हते. ज्यांनी बॅनर लावलाय ते वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत होते. आणि इतके वर्ष त्यांनी चव्हाण साहेबांचा नाशिकमध्ये राहूनही कधी फोटो वापरला नाही. आता असं काय घडलं की इतक्या वर्षांनी त्यांना चव्हाण साहेबांचा फोटो लागला, पण त्यांना फक्त फोटो वापरला, त्यांनी चव्हाण साहेबांचा विचार नाही घेतला. फोटो लावून काय होत नाही हो, कृतीमधून दाखवतं. जनता बहुत हुशार आहे, त्यांना माहिती आहे की यांना आता गरज पडते आहे. कारण का पवार साहेब म्हणले माझा फोटो वापरायचा नाही, त्या दोघांचे फोटो लावले तर त्यांचा राष्ट्रवादीचा मतदार त्यांना मतदान करणार नाही. त्याच्यामुळे आता दुसरा मार्ग काय, पवार साहेबांचा फोटो काढून टाकला, ठीक आहे, दुसऱ्या दोघांचा लावला तर मतदार मत देणार नाही. मग आता काय करायचं, तर मग आमच्या चव्हाण साहेबांचा फोटो लावला. पण ठीक आहे, चव्हाण साहेब सगळ्यांचे आहेत, देर आहे दुरुस्त व्हाये, उशिरा का होईना आमचे चव्हाण साहेब त्यांना आठवले, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. कारण चव्हाण साहेबांबद्दल त्यांचा मानसपुत्र या महाराष्ट्रात कोण आहे, तर तो एकच आहे आणि त्या व्यक्तीचं नाव शरद पवार आहे. चव्हाण साहेबांचे विचार, आचार आणि त्यांनी दिलेली जी दिशा आहे ती फक्त आणि फक्त पूर्ण ताकदीने कोणी चव्हाण साहेब गेल्यानंतर चालवली. तो वारसा कोणी चालवला, तो फक्त आदरणीय पवार साहेबांनी चालवला. मग महाराष्ट्रात केलेलं चव्हाण साहेबांच्या नंतरचं संस्था असतील, शाळा असतील, कॉलेज असतील, कारखाने असतील, हे सगळं काम, सहकार चळवळ असेल, ही फक्त पवार साहेबांनी जिवंत ठेवली आणि चव्हाण साहेबांच्या नावाने ठेवली. पवार साहेबांचा पार्लमेंटमधला पुतळाही हा आदरणीय पवार साहेबांच्याच पुढाकाराने झाला. किती किती गोष्टी तुम्हाला सांग. आणि आमचं कर्तव्य आहे, काही कौतुक नाही चव्हाण पवार साहेबांनी हे केलं तर. आपल्याला वडील आणि गुरुच्या जागेवर चव्हाण साहेब आमच्यासाठी आहे आणि त्याच संस्कृतीमध्ये काम करायचा एक प्रांजळ प्रयत्न मी करते. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.